आम्ही घरून तर निघालो होतो, पण नेमकं ठरलं नव्हतं की कुठल्या वॉटर पार्कमध्ये जायचं. पण जाता एक ठरलं द्वारका वॉटर पार्कमध्ये. पण जाताना एवढा जंगल एरिया होता की वाटलं तिकडे कोणी आहे की नाही. पण गेल्यानंतर समजलं की एवढी गर्दी आहे तिथे गाड्या ठेवायला जागा नाही आहे, कारण संडे होता. तर तुम्ही बघू शकता गेल्याबरोबर आम्ही कपडे चेंज केले. त्यानंतर वीर तर पहिले स्लाईडकडेच पळाला आणि मी फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरतीच पाण्यामध्ये उतरले. त्यानंतर मी लगेचच बाहेर निघाले होते, कारण प्रेग्नन्सीमुळे मी जास्त पाण्यामध्ये नाही राहू शकत होते. आणि हा तर एवढा पाण्यामध्ये खुश होता, बापरे, नाक पकडून पाण्यामध्ये उड्या मारत होता तो. मला तर जास्त भीती वाटत होती, कारण तो खोल पाण्यामध्येच धावत होता आणि स्लाईडवरतीच जात होता. तर स्लाईडवरून मुलांसाठी भीती वाटते. आणि यांचं तर अलगच चालू होतं, काहीतरी माहिती नाही. तो बिचारा डोक्याला हात लावत होता पाठीमागे. तर हा आहे द्वारका बाबा. आणि इकडे सगळ्यांना खूप मज्जा येत होती. तिकडे पण बघू शकता तुम्ही, हा खोल पाण्यामध्येच जात होता आणि त्या बलूनमुळे त्याला खूप फायदा झाला. तसं Oh ही my बिचारी God. बलून पकडून करत काय होती नेमकी, तिलाच माहिती. तर त्यानंतर आम्ही कपडे चेंज करून जेवण वगैरे करून मग अजून इकडे गेलो काश्मीर हाऊसमध्ये. तर तिथे खूप छान छान स्टॅच्यू पण होते, बर्फसारखं मस्त बनवलेलं होतं. तिथे शांटा पण होता, बऱ्याचशा काही ॲक्टिव्हिटीज होत्या. आणि तिथे होता जलपरी शो. त्यानंतर मग इकडे तुम्ही बघू शकता खूप मोठे मोठे ॲनिमल्सचे स्टॅच्यूज होते, तर ते रिअल वाटत होते. आणि एक होता विंचूचा, तर तो पाहून तर मला खूपच भीती वाटत होती. तर त्याचा मी एक जवळून पण व्हिडिओ बनवलेला आहे, तर हा तुम्ही बघू शकता. त्याला पाहून असं वाटत होतं का पकडतो की काय म्हणून. तिथे फिश पण एवढे छान छान होतं. तर रेड कलरची फिश तर मला एवढी आवडली होती ना, तिला हात लावण्याचं मन करत होतं. पण ते होती काचामध्ये, तर त्याला काय करणार आता. आणि इकडे तर आमचं नवीन अलगच चालू असतं कुठेही गेल्यानंतर. आता आम्हाला ह्या फिश घरी घेऊन जायच्या होत्या. आता आम्ही कसं सांगणार आहे, घरी नाही नेऊ शकत म्हणून. आणि इकडे गेल्यानंतर तर एवढं छान वाटत होतं की वरती फिश आहेत, साईडला फिश आहेत आणि आपण मधून चाललो आहे. मस्त वाटत होतं पाण्यामध्ये गेल्यासारखं. आणि ह्या झुल्यामध्ये बसल्यावर तर मला सगळी देवच आठवली. वाटलं झालं आता सगळं संपलं आहे आपलं, कारण भीती पण वाटत होती, मजा पण येत होती. आणि याच्यामध्ये पण मला तसंच झालं काहीतरी. वीर तर घाबरत नव्हता, माझं लक्ष त्याच्याकडेच होतं की हा घाबरतो काय. पण तो मस्त एन्जॉय करत होता. त्याला फक्त एका झुल्यामध्ये भीती वाटली, तो की ड्रॅगनमध्ये. एवढा ओढायला लागला तेव्हा मला खूप हसायला येत होतं त्याचं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.